नक्कीच हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेला संबंध ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्याच्या नावाने ही परिस्थिती आली की आता ते कामगार तिथे काम करत होते, त्यांचा पगार दिला गेलेला नाहीये, त्यांचा गाळा भाड्याने घेतलेला होता, त्यांचा भाडा देखील दिला गेलेला नाहीये. आणि ही तक्रार जेव्हा केळकर साहेबांकडे मी पोहोचवली, केळकर साहेबांनी त्वरित दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्याचं जाब विचारला, त्यांना दम सुद्धा भरला की जिथपर्यंत तुम्ही पगार देत नाहीयेत, जिथपर्यंत तुम्ही भाडं देत नाहीयेत, त्यावरती अन्यथा आम्ही आंदोलन तिथे करू, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल. आणि केळकर साहेब सदैव कामगार मित्र म्हणून संबोधलेले जातात, त्याच्यासाठी कामगारांसाठी तत्पर राहतात. अलीकडे तुम्ही बघता की भ्रष्टाचार सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे. त्यातलाच हा एक अजून नवीन प्रकार तयार झालेला आहे की आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून जो कोण मेडको कंपनी जी होती, ज्याला ठेका दिलेला ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तो मेडको कंपनीवाला कुठेतरी पळून गेलेला आहे. त्यांनी लोकांचे पगार दिलेले नाहीयेत, काही केलेलं नाहीये. तर माझी मागणी आहे की त्याला त्वरित पकडून त्याला जेरबंद करावं. ज्यांचे पगार थकलेले, ज्यांचे भाडे थकलेले, ते त्वरित द्यावं, कारण खूप भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. दादा, ज्यावेळी या काळामध्ये महापालिकेवरती आंदोलन करणार या प्रश्नांना घेऊन, या मुद्द्याला नक्कीच केळकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच आवश्यकता पडली तर ती आंदोलन देखील करू. दादा, आपण जर पाहिलं तर या दवाखाना ज्यावेळी चालवला त्यावेळी कित्येक या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना फायदेमंद होता दवाखाना. सगळे स्थानिक नागरिक फायदा तर घेतच होते, त्याच्याबद्दल वादच नव्हतं. ज्यांना जे हॉस्पिटलला जाऊन मेडिसिनचा खर्च करू शकत नव्हते, ते इथे येऊन मेडिसिन घेत होते. पण ते एका वर्षापुरतीच मर्यादित राहिलं, त्याच्यानंतर ते बंद झालं. तर कुठंतरी हे पण एक दुःखाची बाब आहे की हे बंद झालं.